कोलकात्याच्या घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण ढवळून निघालेलं असताना अमरावती शहरातही तीव्र निदर्शने करताना विद्यार्थी पाहायला मिळाले। वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेद्वारे पंचवटी चौक ते इरविन दरम्यान कॅन्डल मार्च काढून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। तसेच मृत पीडितेला न्याय देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलायला हवी असं मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आलं। लिया ना बाबा। फक्त आता जे घटना झाली कोलकातामध्ये ती पीजीची एक स्टुडंट होती, तिच्यासोबत असं घडलं, पुढे जाऊन कोणासोबत पण असं घडू शकते। तिच्या वर्कप्लेसमध्ये ती सेफ नाही आहे। आम्ही डॉक्टर बनते, 5 वर्ष एवढी मेहनत करतो, त्याच्या आधी पण नीट क्रॅक करतो, त्याच्यानंतर 5 वर्ष MBBS BMSG पण डिग्री घेतो, त्याच्यानंतर PGसाठी मेहनत करतो, डॉक्टर बनतो आणि तिच्यासोबतच असं घडत आहे। मुलगी जर तिच्या वर्कप्लेसमध्ये सेफ नसेल तर मग कुठे असणार? तर आमचं तिला जस्टिस भेटलं पाहिजे आणि अशी घटना पुढे घडू नाही। कोणत्या पण मेडिकल नाही, कोणत्या पण महिलासोबत ती जर तिच्या वर्कप्लेसमध्ये सेफ राहणार नाही तर असं कसं? एवढ्या तासाची आम्ही ड्युटी करतो, 36 तासाची ड्युटी करतो, पण त्याच्यात पण तिच्यासोबत जर तिचेच कर्मचारी, तिच्याच हॉस्पिटलमध्ये लोक असं तिच्यासोबत करत असेल तर मग आम्ही कुठे सेफ आहे? घरी नाही, हॉस्पिटलमध्ये नाही। तर तिला जस्टिस भेटलं पाहिजे आणि विक्टिमवर कारवाई झाली पाहिजे, हेच आमचं आजच्या रॅलीचा मुद्दा आहे। राजकीय पक्षाचा ही कोणती रॅली नाही आहे। ही रॅली आपण फक्त त्या विद्यार्थिनीच्या जस्टिसवरती काढण्यासाठी हे केलं आहे की तिला जस्टिस मिळायला पाहिजे। हे जर का ते फूट पाडत आहे, त्याला बायफर्गेट करत आहे, तर ही बरोबर गोष्ट नाही आहे। रॅली जी आहे ही राजकीय पक्षाची नाही आहे। 2 दिवसापासून अभाविप याच्यावरती प्रयत्न करत आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना एकजूट आणत आहे की ही जी रॅली आहे ही झाली पाहिजे, त्या विद्यार्थिनीला जस्टिस मिळायला पाहिजे। रिया गुप्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगर मंत्री। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका डॉक्टरवरती रात्री रेप करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याला सुसाईड दाखवण्यात आलं। काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये एक अजून त्यावेळेस ही घटना झाली, ज्यावेळेस तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे त्यांच्यावरती बलात्कार केला। तर पश्चिम बंगालमध्ये हे जे विद्यार्थी, महिला यांच्यावरती हे जे घटना घडत आहे, याच्यासाठी सरकार काय करत आहे? आता पण ही जी गोष्ट आहे याच्यावरती त्यांनी सुसाईड म्हणण्यात आलं की हे सुसाईड केलं आहे। या गोष्टीचा अभाविप जाहीर निषेध करते व या गोष्टीवरती त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी अभाविप मागणी करते। RG कार महाविद्यालयामध्ये झालेला इन्सिडन्स हा अत्यंत भयावह परिस्थिती दर्शवणारा आहे। आज 21व्या युगातही आपली भारतातली नारी, जी की आज भारताची राष्ट्रपती आहे, अशी नारीसुद्धा आज भारतामध्ये सुरक्षित नाही। यांच्यासाठी जसेच ती शिकली, बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला जातो, ती शिकून MBBS झाली, अख्ख्या 25 लाख लोकांशी तिने कॉम्पीट करून MBBS मिळवलं,
तरीसुद्धा आज तिच्यावर ही वेळ येते। आज भारतात खरंच सुरक्षित नाही आहेत का? सगळ्यांची सुरक्षिततेची जबाबदारी आपली नाही आहे का? प्रत्येकजण मुलगी कोणाची बहीण कोणाची मुलगी असते, तर ही जबाबदारी आपलीसुद्धा आहे की आपण तिच्या सुरक्षिततेने राहिलं पाहिजे। शासनाने सुद्धा यासाठी कडक कायदे करावे व त्याच्यासाठी आरोपीला शिक्षाही दिली पाहिजे।